गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये अगेन एक छोटासा फॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजेच काय, तिथले तीनही इंडेक्सेस हे लोअर विथ आपण काय म्हणू शकतो की निगेटिव्ह बायस क्लोज आहेत, म्हणजे फार जास्त काही खाली गेलेले नाही आहेत. परंतु त्याच्यामागे बेसिकली रिझन असं आहे, ते म्हणजे तिथे काल रात्री मार्केट चांगलं परफॉर्म करत होतं, परंतु जे काही तिथले PC इन्फ्लेशन डेटा आहे तर तो आलेला आहे काल रात्री, आणि तो इन्फ्लेशन डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे. इन्फ्लेशन इन्क्रीज झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की तिथली जी सेंट्रल बँक आहे त्यांची जी पुढच्या महिन्यामध्ये मीटिंग आहे सप्टेंबरमध्ये, तर त्यामध्ये ते इंटरेस्ट रेट इन्क्रीज करण्याची जी पॉसिबिलिटी आहे तर ती पुन्हा वाढलेली आहे. आणि त्यामुळे हे जगातल्या सगळ्या इमर्जिंग मार्केटसाठी एक निगेटिव्ह सेंटिमेंट नक्कीच ठरणार आहे आजसाठी. तर आता जर आपण US मार्केट पाहिलं तर ते आपण काय म्हणू शकतो, एक डेव्हलप कंट्री असल्यामुळे फार जास्त काही पडझड तिथे झालेली नाही, परंतु इमर्जिंग मार्केट्समध्ये मात्र ती पडझड आपल्याला थोडीफार नक्कीच पाहायला मिळू शकते. आता जर आपण मिडल ईस्टमध्ये जर पाहिलं तर मिडल ईस्टमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आणि ऑइलसुद्धा ऑलमोस्ट बजेटमध्येच आहे. फार जास्त काही इन्क्रीमेंट त्याच्यामध्ये नाही आहे, उलट ते थोडंसं खाली चालायचं पाहायला मिळतं आहे. म्हणजे ती गोष्ट एक कुशन प्रोव्हाइड करू शकते मार्केटला. आता जी रेट इन्क्रीजची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज झाली आहे, त्यामुळे आपले जे ADRs USमध्ये काम करत आहेत, मोस्टली IT ADRs, तर ते बऱ्यापैकी क्रॅश झालेले आहेत. त्यामुळे आज आपल्याकडे इथे इंडियन मार्केटमध्ये IT स्टॉक्समध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळणार आहे. सोबतच जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये काल FIs आणि DIs दोघेही नेट बायर्स होते. FIsनं 500 कोटींचं बाईंग केलं आहे, तर DIsनं 6,500 कोटींचं मॅसिव्ह बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. जर आपण आज गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर मग आता पाहावं लागेल की मार्केटमध्ये आज ओपनिंगपेक्षा क्लोजिंग कुठे होणार, कारण ओपनिंग तर आपल्याला थोडंसं निगेटिव्ह दाखवत आहे आणि जर ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिला तर तो मोस्टली निगेटिव्हच आहे. त्यामुळे आज काय होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तिथले जे सेंट्रल बँकेचे चेअरमॅन आहेत केविन वॉश, तर त्यांचं आज जॅक्सन होलमध्ये एक स्पीच आहे आणि त्या स्पीचवरती देखील खूप जास्त आपण काय म्हणू शकतो की बेट्स लावण्यात येणार आहेत किंवा येतील. आणि त्यांच्या म्हणजे स्पीचमध्ये जे काही मुद्दे असतील तर त्यामधनं एक कन्क्ल्युजन काढण्याचा प्रयत्न केला जाईल की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये रेट हाईक होईल की नाही होणार, आणि त्या गोष्टीला जास्त महत्त्व राहणार आहे. त्यानंतर साऊथ कोरियन बँक जी आहे सेंट्रल बँक, तर त्यांनी देखील रेट हाईक केलेले आहेत आणि ती गोष्ट अगेन आपण म्हणू शकतो की आपल्या इंडियन मार्केटसाठी चांगली नाही आहे. म्हणजे आज ग्लोबल मोमेंटम जर पाहिला तर पूर्णपणे बॅड, खराब असं आपण म्हणू शकतो. त्याच्या अगेन्स्ट जर आपण लोकल सिनेरिओ जर पाहिला तर लोकल सिनेरिओ एकदम फ्लॅट आहे. म्हणजेच काय की कुठल्याही प्रकारचा ट्रिगर पॉईंट स्पेशली मार्केटसाठी नाही आहे, परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र सुरू राहील. जसं काल जिओ फायनान्सची AGM होती, त्याच्यामध्ये खूप साऱ्या अनाऊन्समेंट्स करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांचं जे ब्रोकिंग प्लॅटफॉर्म आहे तर तो येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च होणार आहे. ही सगळ्यात मोठी न्यूज आहे आणि प्लस ते अजूनही बरंच काही करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि ती AGM म्हणजे भरपूर त्यांनी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्या संदर्भातल्या न्यूज तुम्ही अगदी इझिली गुगलवरती सर्च करू शकता, म्हणजे तुम्हाला त्यातली आयडिया येऊ शकते. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार जास्त आपण काय म्हणू शकतो की गुड न्यूज कुठनंच नाही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आज मे बी एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मग आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,300 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो आहे. आणि कॉल रायटर्स हे वाढू लागलेले आहेत पुट रायटर्सपेक्षा, त्यामुळे मार्केटला नक्कीच खाली दाबण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.